भारतीय बेरोजगार मोर्चा आणि भारतीय युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने आपण नागपूर येथे जनाक्रोश मोर्चा जो करत आहात, तर त्याबद्दल काय सर तुमची प्रतिक्रिया आहे आणि तुमची भूमिका त्यामध्ये काय असेल? सर्वप्रथम तुमच्या चॅनलला धन्यवाद देतोय। भारतीय बेरोजगार मोर्चा आणि भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही 4 सप्टेंबर 2024 रोजी नागपूरमध्ये जे महाल आहे आणि महालवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, इथून आम्ही एक जनाक्रोश मोर्चा काढतो। आणि हा जनाक्रोश मोर्चा जो आम्ही काढतोय याच्यामध्ये महत्त्वाचे आम्ही विषय घेतलेले आहेत। ज्या प्रकारे देशामध्ये आता ऑनलाईन गेमच्या माध्यमातून जे विद्यार्थी वर्ग आहे, युवा वर्ग आहे आणि बेरोजगार वर्ग आहे, याला मोठ्या प्रमाणामध्ये व्यसनाधीन केल्या जात आहे, ज्याच्यामुळे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात कर्ज होतोय आणि या अभावी त्याला ती सवय लागल्यामुळे तो कदाचित घरच्या लोकांशी वादविवाद करून तो आत्महत्या करण्याला तयार होतोय। इतकंच नाही तर आपण मीडियावरती सुद्धा पाहत असेल की तो जो गेम खेळणारा जो व्यक्ती आहे तो घरच्या लोकांना सुद्धा संपवण्याच्या तयारीमध्ये असतो। म्हणून भारत सरकारने अशा प्रकारचे जे गेम आहेत हे सर्व गेम तत्काळ बंद करावे, यासाठी आमचा हा मोर्चा आहे। सोबतच वाढती बेरोजगारी आहे, त्यासोबत स्पर्धा परीक्षामध्ये ज्या मोठ्या प्रमाणामध्ये पेपरफुटी केल्या जात आहे, ज्याच्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं टॅलेंट शून्य करण्याचा कार्यक्रम सुरू आहे खाजगी NGOच्या माध्यमातून, तर ते सुद्धा बंद करण्यात यावं। सोबतच जे बोगस प्रमाणपत्र घेऊन ज्या रिपोर्ट्स आलेले आहेत की ओपन कॅटेगरीचे लोक कॅटेगरीचे बोगस प्रमाणपत्र बनवतात, SC ST OBCचं, आणि ते नोकरीवरती ते रुजू होतात, अशा लोकांचे बोगस प्रमाणपत्र वर लागलेले लोकांच्या नोकऱ्या तत्काळ बंद करण्यात यावा। आणि असे भरपूर मुद्दे आहे, नीटचा मुद्दा आहे, सोबतच न्यू एज्युकेशन पॉलिसीचा मुद्दा आहे। त्या प्रकारे जे सिलेबस आहे, सिलेबसमध्ये मोठ्या प्रमाणात मनुस्मृती लागू करण्याचा कार्यक्रम भारत सरकार करतो आहे, तर मनुस्मृती लागू न करणे किंवा मनुस्मृती आधारित अभ्यासक्रम न करता संवैधानिक आधारावरती अभ्यासक्रम बनवणे आणि विद्यार्थ्यांना तो देणे, अशा प्रकारचे मुद्दे आहे। आणि सोबतच आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या प्रकारे प्रत्येक दिवसाला आता मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या देशातली जी बहीण आहे तिच्यावरती मोठ्या प्रमाणात अन्य अत्याचार केले जात आहे, आणि हे अन्य अत्याचार न थांबवणे आणि दुसरीकडे लाडकी बहीण योजना देणे हे कुठेतरी खोटं प्रेम हे लाडक्या बहिणीबद्दल इथलं महाराष्ट्र सरकार दाखवतोय। 1500 रुपये आमच्या महिलांना देऊन त्यांच्या भविष्यासोबत धोका करण्याचा कार्यक्रम आहे, त्यांच्या मुलाबाळांचं भवितव्य बर्बाद करण्याचा कार्यक्रम आहे। म्हणून लाडकी बहीण योजना न देता बेरोजगारांना बेरोजगारी भत्ता देण्यात यावा, आणि ज्या मुलींवरती जे लैंगिक शोषण केल्या जात आहे अशा प्रकारचे बाबी पुन्हा व्हावा नाही म्हणून कडक कठोर कायदे करण्यात यावे, या सर्व मुद्द्याला घेऊन आम्ही हा जनाक्रोश महामोर्चा काढत आहोत। सर, आणखी एक प्रश्न, याच्यामध्ये तुम्ही एक मुद्दा लिहिलाय की नवीन शैक्षणिक धोरण 2021 रद्द करावे, तर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये नवीन प्रकारे आपल्याला शिक्षण मिळेल, त्याच्यामध्ये कौशल्य शिक्षणाचा पण मुद्दा एक ऍड आहे, तर हे सगळं आपल्यासाठी चांगलं असेल, तर तुम्ही असं का म्हणत आहे की ते रद्द व्हावं? तर माझं एकच असं प्रश्न आहे की जे लोक म्हणतात की न्यू एज्युकेशन पॉलिसी खूप चांगली आहे, त्यांना आग्रहाची हात जोडून विनंती आहे की एकदा त्यांनी ती न्यू एज्युकेशन पॉलिसी वाचावी, कारण की आपण चर्चेच्या आधारावरती समर्थन आणि विरोध करणे हे उचित नाही, आपण त्याचा अभ्यासपूर्ण विरोध आणि समर्थन केल्या पाहिजे। मुळात हा मुद्दा आहे की जे स्किल एज्युकेशन आहे, स्किल एज्युकेशनचा त्यांनी तिथे लिहिलेलं आहे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये की जाती आधारित जे व्यवसाय आहेत, जसं कुंभाराचा मुलगा असेल, जाती जर कुंभार असेल तर त्याला मातीचे मडके कसे बनवायचे, मातीचे भांडे कसे बनवायचे, हे स्किल एज्युकेशन त्यांनी न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये दिलेलं आहे। दुसरीकडे जाती आधारित जे व्यवसाय आधी पौराणिक काळामध्ये आमच्या लोकांसोबत केल्या जायचं, तेलाला तेल काढणे, लोहाराला लोहाचं काम करणे, नाव्याला केस कसे कापायचे नवीन नवीन स्टाईलमध्ये, हे सर्व जाती आधारित जे व्यवसाय होते ते पुन्हा सुरू करून न्यू स्किल एज्युकेशनच्या माध्यमातून न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये भारत सरकारने ते बनवलेलं आहे। म्हणून माझी विनंती आहे
की याचा अभ्यासपूर्ण विरोध आणि समर्थन लोकांनी करावा. आणि आम्ही याचा अभ्यास केलेला आहे. आम्हाला माहिती आहे की पुन्हा या देशामध्ये संविधान वगळून मनुस्मृती आधारित समाज व्यवस्था निर्माण करण्याचा कार्यक्रम ही न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे. म्हणून आम्ही याचा विरोध करतो. आणखी एक सर याच्यामध्ये मुद्दा आहे की म्हणजे लाडकी बहीण लाडका भाऊ या फसव्या योजना बंद करून महाराष्ट्रामध्ये सर्व सुशिक्षित बेरोजगारांना जोपर्यंत नोकरी अथवा सरकारद्वारे रोजगार उपलब्ध होत नाही तोपर्यंत प्रतिमाह 5,000 ते 10,000 रुपये बेरोजगारी भत्ता लागू करावा. सर तुम्हाला असं वाटत नाही का की म्हणजे या मुद्द्याला धरून ऐतखाऊ युवा जो आहे तो ऐतखाऊ बनू शकते? नाही, बघा, कुठल्याही मुद्द्याच्या दोन बाबी असतात. ज्या प्रकारे लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाने लागू केली ऑगस्ट महिन्यापासून, तर ही योजनेची सुरुवात ही मध्य प्रदेशमधून झालेली आहे. आणि मध्य प्रदेश सरकार आणण्याकरिता ह्या लाडली बहीण योजनेचं लॉलीपॉप मध्य प्रदेशच्या महिलांना दिलं होतं. आणि सरकार निवडून आल्यानंतर आता गेल्या महिन्यातला रिपोर्ट आहे की मध्य प्रदेश सरकारने लाडली बहीण योजना बंद केलेली आहे. या आधारावरती ज्या प्रकारे केंद्रामध्ये जे सरकार मजबूत सरकार बनू शकलं नाही, म्हणून महाराष्ट्र सरकारला भीती वाटली की महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक आता तोंडावरती येऊ घातलेला आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा इथे पुन्हा सत्ता परिवर्तन होऊ शकते. म्हणून महिलांना आपल्या बाजूला उभं करण्याकरिता सेम मध्य प्रदेश सारखा प्रकार महाराष्ट्र शासनाने राबवला. आणि माझी खात्री आहे की लाडकी बहीण योजना ही निवडणूक झाल्यानंतर बंद होणार आहे. कारण की इतका मोठा बजेट महाराष्ट्र सरकार देऊ शकत नाही. कुठून आणणार आहे? काय देवेंद्र फडणवीस किंवा मग एकनाथ शिंदे असो की अजितदादा पवार असो, हे तर आपल्या घरून तर पैसे देणार नाहीये. म्हणजे हा इतका मोठा बजेट महाराष्ट्र सरकार हे पुरवू शकत नाही. आणि हे एकीकडे बेरोजगारीच्या मुद्द्यावरती हे दाबण्याचा कार्यक्रम आहे, त्याला झाकण्याचा कार्यक्रम आहे. आम्ही याच्या आधीही महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण भारतात बेरोजगारांना बेरोजगार भत्ता देण्यात यावा आम्ही हा मुद्दा चालवलेला आहे. आणि राजस्थान सरकार असो, मध्य प्रदेश सरकार असो, छत्तीसगड सरकार असो, इतकंच नाही तर महाराष्ट्र शासनाने सुद्धा आम्ही बेरोजगारांना बेरोजगारी भत्ता देऊ असं म्हटलेलं आहे. नेमकं उदाहरण असं आहे की बेरोजगारांना जोपर्यंत रोजगार मिळत नाही तोपर्यंत आम्हाला बेरोजगारी भत्ता देण्यात यावा. असं का बरं? की या मुद्द्यासोबत आम्ही बाकीचे सुद्धा मुद्दे घेतलेले आहे की उर्वरित ज्या नोकऱ्या आहेत त्वरित भरण्यात यावा. जर त्वरित नोकऱ्या भरल्या तर काय होईल? बेरोजगार राहणार नाही. मग बेरोजगार राहणार नाही तर आम्हाला बेरोजगारी भत्ता देण्याची काही आवश्यकता नाही. आम्ही बेरोजगारी भत्ता ही मागणी केलेली आहे. आणि दुसरीकडे जे उर्वरित नोकर भरती आहे ही सुरू करण्याची मागणी केलेली आहे. तर सरकारने दोघाही मधला एक रस्ता काढावा हे आमचं आव्हान आहे. जर तुम्ही नोकरी देऊ शकत नाही तर बेरोजगारी भत्ता द्या, आणि जर तुम्ही नोकरी द्यायला तयार असेल तर आम्हाला बेरोजगारी भत्ता नको आहे. धन्यवाद सर, तुम्ही आमच्या सर्व शंका आणि कुशंकाचं निराकरण केलं आणि याबद्दल तुमचा धन्यवाद करतो. धन्यवाद.